आपल्या ताईंनी सेवका सांगितलेले काम. ताईने दुपारी सांगितलं की महाराज एक छोटंसं काम करायचं म्हणे, 10 मिनिटं अगोदर आपण थोडं जे दररोज मनाचे श्लोक टाकतो आपण याच्यावरती, तर त्याच्यावर थोडंसं चिंतन व्हावं. मी म्हणलं आता हे सगळे ज्ञानी माणसं त्यांना काय सांगणार आपण, त्यामुळे पण थोडंसं त्याच्यावरती विवेचन झालं पाहिजे. आपण दररोज एक मनाचा श्लोक टाकतो, त्या श्लोकावरती एक चिंतन झालं पाहिजे, एक 10 मिनिटाचं. आपण जास्त वेळ घेणार नाहीये, कारण बरोबर 9:01 आपले आजचे जे काही प्रवचनकार आहेत ते आपल्याला सेवा देतील. तर आपल्याला अगदी कमीत कमी वेळामध्ये या श्लोकावरती चिंतन करायचं आहे. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमुपंथ अनंत या राघवाचा. गमुपंथ अनंत या राघवाचा. गमुपंथ म्हणजे मार्ग. ह्या भक्तीच्या मार्गावर जाण्यासाठी श्री समर्थ रामदास स्वामींनी या भक्ती मार्गावर चालता यावं म्हणून आणि राघवाची भक्ती करता यावी यासाठी प्रथम गणाधीश श्री गणेशाला वंदन केलेलं आहे. त्यानंतर माता शारदेला पण विनंती केली आहे की भक्ती मार्गावर चालण्यासाठी आम्हाला सामर्थ्य प्रदान करावं. गणाधीश जो आरंभ म्हणजे अनंत हरी कथा अनंत. गणेशाच्या विषयी लोकांच्या मनामध्ये अजून संभ्रम आहे. शिवपार्वतीच्या विवाहामध्ये गणेशाचं पूजन करण्यात आलेलं होतं. तुम्ही म्हणाल की शिवपार्वतीचा विवाह झाला आणि त्याच्यानंतर गणेश त्यांना पुत्र, मग त्यांच्या विवाहामध्ये पूजन कसं काय? तर श्री गणेश हा आदी अनंत आहे आणि गणपती जो आहे विनायक तो गणेशाचा अवतार आहे. तर ह्या गणेशाला वंदन केल्यानंतर हा गणेश कसा आहे? संकट मोचक, विघ्न विनाशक, भक्ती मुक्तीदायक, बलप्रदायक, हा सगुणधारक आहे. आणि निर्गुण निराकारची भक्ती सांगितलेली आपल्याला. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. तर तो अनंत आहे, म्हणजे या ब्रह्मांडाच्या सुरुवातीपासूनच तो आहे गणाधीश. आणि हा जो शिवाचा जो पुत्र आहे हा त्याचा गणपती हा अवतार आहे. मूळ जो गणाधीश आहे त्याला हत्तीचं तोंड वगैरे नाहीये. ही जी पार्वतीच्या पोटी जो पुत्र झाला ना, जो अवतार निर्माण झाला, त्याला त्यानंतर हत्तीचं तोंड बसवण्यात आलेलं आहे. तर अशा या गणेशाला वंदन करून समर्थांनी काय केलं आहे की नमो शारदा मूळ चत्वार वाचा. आपल्या ज्या काही 4 वाचा आहेत, परा पश्यंती वैखरा मध्यमा, या ज्या वाणी आहेत, या वाणीला, प्रत्येक वाणीला, ज्या 4 वाणी आहेत त्या वाणीला माझ्या हृदयामध्ये वास करू दे, अशी विनवणी कोणाला केली आहे? शारदा मातेला केली आहे. मध्यमा ही मनाची वाणी असते, पश्यंती हृदयाचा संवाद असतो आणि परावाणी ही आत्म्याची वाणी असते. त्याचे अनेक संकेत असतात. दिव्य शक्ती असेल तरच आपल्याला या परावाणीची भाषा समजते आणि तो आपल्या अंतरात्म्याचा आवाज असतो. आणि म्हणून या नामस्मरणामध्ये, चिंतनामध्ये वाटचाल करत असताना, या मार्गावर जात असताना गमुपंथ म्हणजे आपण जो हा काय मार्ग स्वीकारलेला आहे, या मार्गावर जायचं असेल ना, तर आपली वाणी शुद्ध झाली पाहिजे. आपल्याला अंतरात्म्याचा आवाज घेता आला पाहिजे. या देहामध्ये सत्य आणि असत्य ओळखण्यासाठी साक्षीभूत जर कोण असेल तर तो आपला अंतरात्मा असतो. आपण जे काही करतो ते आपला अंतरात्मा जाणत असतो. नेहमी आपल्यासमोर 2 मार्ग उभे राहतात, चूक की बरोबर. कुठल्या मार्गावर जायचं, आत्मा आपल्याला दोन्ही मार्ग दाखवतो, पण कुठल्या मार्गावर जायचं हे त्यावेळेस आपल्याला बुद्धी जी असते ना आपली, जर आपला अंतरात्मा शुद्ध असेल, उद्देश शुद्ध असेल, तर बुद्धी चांगल्या मार्गावरती नेते. या अनंत राघवाच्या कथा अनंत आहेत. हरी अनंत, हरी कथा अनंत.
स्वामींनी प्रथम काय केलेलं आहे की मी मागच्या एकदा चित्रामध्ये सांगितलं होतं की शुद्ध भांड्यामध्ये अमृत शुद्ध राहील, तसं आपलं हृदय शुद्ध असावं. आणि हृदय शुद्ध करण्यासाठी काय करावं? रामदास स्वामींनी अगोदर त्या गणेशाला वंदन केलेलं आहे, शारदे मातेला वंदन केलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की माझ्या या हृदयामध्ये ज्या काही 4 वाणी असतील त्यांनी उत्तमोत्तम वास करावा आणि मला या चांगल्या मार्गावरती चालण्यासाठी शक्ती द्यावी. शक्तीचा दाता जो श्री गणेश आहे त्याला वंदन केलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी सुद्धा पहिल्या अध्यायामध्ये श्री गणेशाला आणि शारदे मातेला वंदन केलेलं आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना गणेशाला आणि शारदे मातेला वंदन करावं असा प्रघात आहे. नवीन तो शुभ संकेत असतो नेहमी. जास्त वेळ चिंतन करायला नको, कारण महाराजांची वेळ झालेली आहे. आपण 1 मिनिट त्यांना जास्त दिलं तरी चालतंय. आपण या श्लोकावरती दररोज 5-10 मिनिटं चिंतन घेणार आहोत. या चिंतनामध्ये कोणाला काही शंका असल्यास ज्यावेळेस आपले शेवटचे 10 मिनिटं जे असतात ना कार्यक्रम संपल्यानंतर, त्यावेळेस आपण आपल्या शंका विचारतात. मी मागे सुद्धा सांगितलं की कोणाच्या मनामध्ये काही किंतु परंतु शंका असेल तर ती या कार्यक्रमामध्येच निरसन होतील. नाही निरसन करता आलं तर आपण दुसऱ्या दिवशी त्याचं उत्तर घेत जाऊ. परंतु मनामध्ये कुठली शंका ठेवू नका. प्रत्येकाने आपल्या मनामध्ये ना आपल्याला समजलं पाहिजे. वक्ता कसाही असू द्या, श्रोते वर्गाची जबाबदारी मोठी असते. जे काही थोडं मोडकं तोडकं सांगितलं असेल तर ते समजून घेतलं पाहिजे. कुठलाही भाग समजला नसेल तर तो विचारला पाहिजे. एकमेकाच्या विचाराच्या देवाणघेवाणीमधूनच आपल्याला काय होत असतं, ज्ञान मिळत असतं.